नागपुरातून एक मोठी अपडेट येते। नागपूर जिल्हा सहकारी बँक घोटाळा प्रकरणात सुनील केदार यांना 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे। त्यामुळे त्यांना अटक होण्याची शक्यता आहे। या घडीची मोठी अपडेट आपण साम टीव्हीवर पाहताय। तसंच त्यांना 10 लाखांचा दंडही कोर्टाने ठोठावलेला आहे। शांत डोक्याने त्यांनी हा कट केल्याचं निरीक्षण कोर्टाने या वेळी नोंदवलेलं आहे। दरम्यान शिक्षेला स्थगिती मिळवण्यासाठी आता नागपूर न्याय दंडाधिकारी न्यायालयाच्या निर्णयाविरोधात वरिष्ठ कोर्टात सुनील केदार यांनी धाव घेतल्याचं समजतंय। यात इन्व्हेस्टर्स हे सामान्य माणूस व शेतकरी वर्ग आहे। त्यांचा पैसा हा जतन करण्यात ते अपयशी ठरलेले आहेत। क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट हा अतिशय गंभीर गुन्हा आहे। सर्वोच्च न्यायालयाने जसं सांगितलं आहे की व्हाईट कॉलर ऑफेन्स हा खूप सिरियस ऑफेन्स आहे आणि याची निर्गती करताना केअरफुली करावी, तो कोर्टाने व्ह्यू घेतलेला आहे। आणि ह्यात कोर्टाने डायरेक्टर ऑफ द फर्म्स ज्यांनी हे पैसे ॲक्सेप्ट केले त्यांनाही इक्वली दोषी धरलेला आहे। ही एकूण जी दंडाची रक्कम प्रत्येक आरोपीची 12,50,000 रुपये होते, म्हणजे 62.5 लाख रुपयाचा दंड ठोठावलेला आहे। दरम्यान हे प्रकरण काय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। 1999 साली सुनील केदार नागपूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष होते। बँकेत असलेली रक्कम परस्पर शेअर्समध्ये गुंतवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। खाजगी कंपनीच्या सहाय्याने कोलकातामधल्या कंपनीच्या शेअर्समध्ये त्यांनी ही गुंतवणूक केली आहे। बँकेची परवानगी न घेता रक्कम दुसरीकडे गुंतवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे। नियमांचं उल्लंघन करत रक्कम गुंतवली असंही या आरोपपत्रात म्हणण्यात आलं होतं, ज्या प्रकरणी त्यांना शिक्षा झाली आहे। खाजगी कंपनी दिवाळखोरीत निघाली, शेअर्सचे पैसेही बुडाले, त्यामुळे शेतकऱ्यांचे बँकेत ठेवलेले पैसेही बुडाले।